नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी मंजिरी या चॅनलला सबस्क्रायबर करून ठेवा म्हणजे नवनवीन भाग तुम्हाला सर्वप्रथम ऐकायला भेटतील. प्रेम हे भाग 4. मैदानावर एकच जल्लोष झाला. सर्वांनी अक्षरशः आर्यनला डोक्यावर उचलून धरलं होतं. पर आर्यनचे डोळे मात्र गर्दीत फक्त तन्वीला शोधत होते. तिची ती गोड स्माईल पाहून आर्यनची विकेटच गेली. तन्वी आणि तिचा ग्रुप आनंदात तिथून निघून गेला. त्या दिवशी थिएटर बाहेर पार्किंगमध्ये झालेल्या भांडणाच्या नादात तिने आर्यनला इग्नोर केलं होतं. पण आज पहिल्यांदाच तन्वीने आर्यनला अगदी मनापासून खेळताना बघितलं होतं. नकळतच तिच्या चेहऱ्यावर एक छान स्माईल आली होती. ती घरी आली तरी तिला राहून राहून त्याचा चेहरा आठवत होता. खरंच काय भारी दिसतोय तो, आणि काय शॉट मारले त्याने. वाव, ती मनोमन त्याच्यावर खुश होत होती. ती फ्रेश झाली आणि टॉवेलने चेहरा पुसता पुसता तिने एकदा स्वतःला आरशात पाहिले आणि ती लाजली. हे काय, मला लाजायलाही येत आहे? ती स्वतःशीच बोलत होती. तिचा स्वतःवर विश्वासच बसत नव्हता. तिला कोणीतरी आवडू लागलं होतं, पण लगेच तिच्या मनात आलं, तो मला लाईक करेल का? कितीतरी मुली त्याच्या मागे वेड्या आहेत, त्याच्यासाठी काही करायला तयार आहेत. मग तो माझ्यासारख्या एका सामान्य मुलीला पसंत करेल का? छे, आपण नको वावत जायला. आपलं प्रेम आपण मनातच ठेवलं पाहिजे. त्याला काय, कोणालाही कळता कामा नये, असा विचार करून ती गप्प बसली आणि स्वतःला अभ्यासामध्ये बिझी ठेवू लागली. दिवस सरत होते. तन्वीचा ग्रुप आता फक्त चौघीपुरता मर्यादित राहिला नव्हता. सिया, पिया, मीरा, रिया, वर्षा, पियुष, अंकित, अमित आणि सोनियासुद्धा या ग्रुपमध्ये ॲड झाली होती. सोनियामुळे आर्यनची त्या सर्वांसोबत ओळख झाली होती. तोही कधी कधी त्यांच्या ग्रुपमध्ये सामील व्हायचा. सगळे एकत्र मिळून धमाल करायचे. कधी सुट्टीच्या दिवशी तर कधी एखादी लेक्चर बॅक करून ते फिरायला जायचे. कधी हॉटेल, कधी मूव्ही, कधी बीच, तर कोणाची बर्थडे पार्टी. खूप मजा करायची सगळे. बघता बघता नवीन वर्ष उजाडलं. जानेवारी महिना सुरू झाला. कॉलेजचा ॲन्युअल डे जवळ आला होता. फेब्रुवारीच्या दुसऱ्या वीकमध्ये ॲन्युअल डे असल्याची घोषणा झाली. जो तो तयारीला लागला. कोणी डान्स, कोणी नाटक, कोणी कविता. प्रत्येकजण आपापल्या प्रॅक्टिसमध्ये बिझी झाला. पण काही मुले मात्र अशा वातावरणातही पुस्तकातच मान खुपसून बसलेली दिसत होते. त्याआधी जानेवारी महिन्यात कॉलेजमध्ये विविध डे साजरे होणार होते. सर्वात आधी होता ट्रेडिशनल डे. तन्वी याआधी कधीच ट्रेडिशनल डेला कॉलेजला साडी नेसून गेली नव्हती. पण यावेळी तिच्या सर्व फ्रेंड्सनी तिला खूप आग्रह केला होता. सर्व मुलींनी साडी नेसून येण्याचे ठरवले होते आणि मुलांनी शेरवानी किंवा कुर्ता पायजामा. तन्वी तर साडी नेसायला अजिबात तयार नव्हती. तिने आतापर्यंत जीन्स आणि कुर्तीशिवाय इतर काही घातलंच नव्हतं. आपल्याला नाही जमणार बुवा साडी सांभाळायला, तिने तिच्या विचारावर शिक्कामोर्तब केलं. पण यावेळी तिच्या मैत्रिणी ऐकणार नव्हत्या. त्यांनी तिला खूप फोर्स केला. शेवटी मैत्रिणीचा वस्ता दिल्यामुळे ती तयार झाली. तिने फ्रेंडसोबत जाऊन एक छानपैकी साडी विकत घेतली. शेवटी तो दिवस उजाडला. तन्वी ट्रेडिशनल डेसाठी तयार झाली होती. ती सारखी सारखी स्वतःला आरशात बघत होती. मी ठीक दिसते ना? मला साडीमध्ये चालता येईल ना? मला कोणी हसणार तर नाही ना? असे बरेच प्रश्न तिला पडत होते. आईने तर तिला पहिल्यांदा असे साडीमध्ये बघून कौतुकाने कडाकडा बोटी मोडली. इतक्यात शिया तिला बोलवायला तिच्या घरी आली. तनू, असं काय करतेस? चल लवकर, उशीर होतोय. आणि तिने तन्वीला घरातून ओढतच बाहेर आणलं. सिया, मी नाही येत ग, मला लाज वाटते. तन्वी, मला
तन्वी आपला बचाव करत म्हणाली, तुला बघायला तिथे पाहुणे नाही येत आहेत कुणी एवढं लाजायला. आणि खरं सांगायचं झालं तर यू आर लुकिंग सो क्यूट. शियाने तिचे कौतुक केलं. अजिबात नाही, आज मी स्कूटी चालवते, हवं तर तू मागे बस म्हणत शियाने तनूकडून चावी घेतली आणि स्कूटी स्टार्ट केली. तशी नाईलाजाने तन्वी तिच्या मागे जाऊन बसली. कॉलेज स्टॉपजवळ आदिती आणि ऋतू थांबलेल्या होत्या. तिथून चौघेही एकत्र आत गेले. कॅम्प्समध्ये त्यांचा बाकीचा ग्रुपही थांबलेला होता. सर्वजण तन्वीकडेच बघू लागले, कारण तिला या अवतारात पहिल्यांदाच पाहिले होते त्यांनी. सर्वजण तिची तारीफ करत होती. खरंच खूप सुंदर दिसतेस. साडीमध्ये तन्वी नेहमीपेक्षा कितीतरी वेगळी आणि छान दिसत होती. सोनियाही नेहमीप्रमाणे खूप सुंदर दिसत होती आणि मुलेही कुर्ता पायजमामध्ये खूपच हँडसम वाटत होती. सर्वांनी कॉलेजमध्ये जाऊन आजचा फंक्शन अटेंड केला आणि ठरल्याप्रमाणे जवळच्याच एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी जायला निघाले. इकडे आर्यनची बेचैनी वाढतच होती. सोनियाने सांगितल्याप्रमाणे तो त्यांच्या कॉलेजच्या गेटसमोर येऊन थांबला. कधी एकदा तिला बघतो असं झालं होतं त्याला. त्याने आज व्हाईट शर्ट आणि ब्लू जीन्स घातली होती, ज्यामध्ये तो खूपच हँडसम दिसत होता. तनूची वाट बघून तो इकडून तिकडे एरझारा घालत होता. त्याचे पूर्ण लक्ष गेटकडे लागून राहिले होते. इतक्या समोरून त्याचा पूर्ण ग्रुप येताना त्याला दिसला. त्याची नजर फक्त तन्वीला शोधत होती. ती थोडी अवघडलेल्या स्थितीत चालत येताना त्याला दिसली. तिने स्काय ब्लू रंगाची साडी नेसली होती, ज्याला डार्क बॉर्डर आणि व्हाईट एम्ब्रॉयडरी वर्क होतं. केसाने एका बाजूला पुढे घेतलेलं होतं. तिला बघून आर्यनच्या काळजाचा ठोका चुकला. आज ती त्याला खूपच जास्त क्यूट वाटत होती. फक्त एकच गोष्ट मिसिंग होती, तिची ती मोकळी स्माईल. साडीमध्ये ती खरंच खूप आवडून गेली होती. त्याचा ग्रुप आता आर्यनच्या जवळ आला. सर्वांनी आर्यनला हाय केलं आणि निघूया म्हणत सर्वजण गाड्यावर ॲडजस्ट करून बसले. आर्यनला मनात कुठेतरी वाटत होतं की आज तरी तन्वीने त्याच्या बाईकवर बसावं. त्याच्या मनातलं सोनियाने लगेच ओळखलं. ती पटकन तन्वीजवळ जात म्हणाली, तनू, तुझ्या स्कूटीची चावी देतेस का गं जरा मला? एक अर्जंट काम आहे. तेवढं काम करून मी लगेच तुम्हाला जॉईन होते प्लीज. पण अवनी आणि मी म्हणजे आम्ही, तन्वी बोलताना अडखळली. पण सोनियाला कळलं तिला काय बोलायचं आहे ते. अवनीला मी माझ्याबरोबर घेऊन जाते. तू आर्यनसोबत जा ना प्लीज प्लीज. सोनिया हळूच अवनीला डोळा मारत म्हणाली. अवनीलाही सोनियाचा प्लॅन समजला. तन्वीसमोर आता दुसरा कोणताही ऑप्शन नव्हता. तिने चावी सोनियाला दिली, एक दीर्घ श्वास घेतला आणि ती आर्यनच्या बाईकवर मागे जाऊन बसली. अर्थातच थोडे अंतर ठेवून. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.